व्यापारी बांधव अत्यंत शांतताप्रिय मार्गाने या ठिकाणी व्यापारी बांधव आपला व्यापार करतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम. आवाजाकडे 2 मिनिट लक्ष असू द्या. ऐका, ज्या वडवणीचा नावलौकिक आताच नाहीये तर हातमागापासून या वडवणीचा नावलौकिक अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. काय या ठिकाणी सर्व समाज, सर्व धर्म या ठिकाणी एकतेचं प्रतीक मानले जातात. परंतु मी डायरेक्ट नाव घेऊन बोलतो. ज्या ठिकाणी ज्या प्रक्रियेमध्ये इस्माईल पठाण नावाचा नामक व्यक्ती ज्या ठिकाणी या प्रक्रियेत आला त्या दिवशीपासून या ठिकाणी हिंदू मुस्लिम हा वाद वाढत गेलेला आहे. माझी प्रशासनाला सुद्धा आपल्याला रोडवर जास्त वेळ बसता येणार नाही, कारण की आता रोडवर बसण्याची नाही, रोडवर उतरण्याची, रोडला उतरून आपल्याला या ठिकाणी जॉब द्यायची आता वेळ आलेली आहे. आज खरं या वडवणी तालुक्यामधील हिंदू समाज जागा झालाय. याच्या अगोदर हिंदू समाज कधीच जागा झाला नाही. अशीच एकी कायम हिंदू समाजाने हिंदूसाठी एकत्र यावा. येथे आपले व्यापारी मेत्रेजी यांच्या दुकानीच्या समोर गाड्या लावल्याचं कारण काढून वडवणीतील काही समाजकंटक आरोपींनी भांडण उकरून काढलं. या अगोदर 2 वेळेस त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ज्यावेळेस आपली लोक काय झालं म्हणून पाहायला गेली, भांडणं सोडवायला गेली, त्यावेळेस तात्काळ त्या ठिकाणावरून दगडांचा प्रचंड वर्षाव झाला. दगडाच्या या दगडफेकीमध्ये आपल्या 5 ते 6 लोकांची डोके फुटली. बऱ्याच जणांना मुक्का मार लागला. खरं म्हणजे हा कालचा 1 दिवसाचा अचानक झालेला हल्ला नव्हता, तर हा सुनियोजित ठरवून केलेला हल्ला होता. मागच्या 6 ते 8 महिन्यापासून ती दुकान त्या ठिकाणाहून कशी उठली जाईल, वडवणीतले व्यापारी कसे परेशान होतील, वडवणीतल्या व्यापाऱ्यांना कसा त्रास होईल, वडवणीमध्ये ज्या हिंदू मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने राहत होता त्या समाजामध्ये तेढ निर्माण कशी होईल, यासाठी हा पहिला प्रयत्न नव्हता. या अगोदर वडवणीतील कैकाडी समाजावर अशाच प्रकारचा घरात घुसून हल्ला झाला होता. मुस्लिम मोहल्ल्यातील आसपास असणाऱ्या इतर हिंदू समाजावर अशाच पद्धतीने हल्ला झाला होता. व्यापारामध्ये येऊन डायरेक्ट आमच्या व्यापाऱ्याला हाणमार केली, दुकानमध्ये घुसून. एवढी मोठी हिंमत या लोकांमध्ये. सर्वांना माझी विनंती आहे, कोणताही माणूस असो, कोणत्याही माणसाला, एक माणसाचं कोणाचं भांडण झालं तिथं 100 लोक येतात कस काय, यांचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि आमच्या व्यापाऱ्याला पोलीस प्रशासनाला माझी कठोर विनंती आहे की तुम्ही हे जे 100 लोकांच्या बरोबर होते या सर्वांना उचला आणि सर्वांना कठोर कारवाई केली पाहिजे. एवढं मुख्यमंत्र्यांना ताई बोलून एसपी साहेबांना मुख्यमंत्री बोलले, कलेक्टर साहेबांना बोलले आणि तात्काळ पोलीस प्रशासन दिलदार के लिए दिलदार है हम, दिलदार के लिए दिलदार है हम, लेकिन दुश्मन के लिए तलवार है हम. आणि म्हणून त्या काळामध्ये आम्हाला वेगळा निर्णय घेण्याची वेळ इथल्या कुठल्याही लोकांनी येऊ द्यायची गरज नाही. जय श्रीराम, जय श्रीराम. आरोपीला अटक, आरोपीला अटक, आरोपीला मोकळं. की रात्री ही घटना घडल्यानंतर संग्राम भैयाला फोन लावला होता. संग्राम भैयाला म्हटलं, संग्राम भैया बीडमध्ये पुन्हा वडवणीमध्ये असा विषय झाला. तर बीडच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर बीडमध्ये ही जी पिलावं डायरेक्ट जे हिंदूवर आक्रमण करण्याची हिंमत करती, तर हे आक्रमण करण्याची हिंमत
या राजकीय लोकातून येते का प्रशासनाच्या जीवावर होतं का प्रशासनाचं त्यांना आतून सहकार्य आहे? असा प्रश्न संग्राम भाईच्या बोलण्यातून त्यावेळेस आला. कारण की बीड जिल्ह्यामधली ही वडवणीची पहिली घटना नाही. बीडमध्ये सानप कुटुंबियावर हमला झाला. ब्रह्मगावाला आमच्या मारुती रायाला गोमास लावण्यात आलं. त्याच्यानंतर लेखनूरला आमच्या मातेवर हात टाकण्यात आला. आष्टीमध्ये गौमास फेकण्यात आलं. माजलगावला गाईचे मुंडके सापडलेत. म्हणजे इतका मास जर बीड जिल्ह्यामध्ये आला तर हा बीड जिल्ह्यामधला मास कोणाच्या जीवावर आला याचा विचार करण्याची वेळ आता या हिंदू समाजावर आलेली आहे. सांगतो नुसतं टाळ्या वाजून काही होणार नाही मित्रांनो. जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत काही खरं नाही. माता की वंदे मातरम. जय श्रीराम. जय श्रीराम. बऱ्याच जणांना वाटलं असेल मी इथं माते भडकावायला आलोय, हिंदू धर्माचं मातं ठिकाणावर करायला आलोय, जे पूर्णतः मी काल हा हल्ला झाल्याच्या नंतर संपर्कात होतो. माझा पहिला प्रश्न हा पडला त्यांना की तुम्ही काय अशा हातावर हात देऊन का बसला होता? ते म्हणले साहेब ते संघटितून आले. मग माझ्या मनात प्रश्न पडला की संबंधित व्यक्तीचं नाव इस्माईल. अरे त्याची स्माईल 32 फोडून करायला पाहिजे होती. लक्षात घ्या, ज्याला ज्या भाषेत उत्तर कळतं त्याला त्या भाषेत उत्तर द्यावं लागतं. मी माहिती घेतल्याच्या नंतर मला एक जण सांगतो की साहेब कैकाडी समाजाच्या मुलाबरोबर त्यांनी भांडणं केले होते. बर, पुन्हा उंटेवारीमध्ये ह्याच्याबरोबर भांडणं केले ते ह्या समाजाच्यात मला लाज वाटली पाहिजे. हिंदू समाजाचं नाव आलं पाहिजे, कैकाडी समाज वगैरे हे समाज आला नाही पाहिजे. एखाद्या समाजावरती हा हल्ला नसतो. मी कधीही सांगत असतो की हिंदू समाज, हिंदू धर्म, आम्ही धार्मिक आहेत, धर्मांध नाही आहेत. लक्षात घ्या, धार्मिक या शब्दाचा अर्थ सहिष्णू आहेत. माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे, ही घटना उलटी घ्या बरं. सगळ्यात आधी कोण टपकावा माहिती का? जे यांना मदत करतात आपले बाट घे. लक्षात घ्या, मी कधीही ताकाला जाऊन तांब्या लपवणारा नाहीये. मी छाती ठोकपणे सांगत असतो की मी हिंदू. यस, लागायला पाहिजे होता मला. इथल्या तुम्ही सगळेजण नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे, बघा याची गुंटेवारी वगैरे गेली असं आधी बुलडोजर फिरवा त्याच्यावर इलिगल असेल तर. हे ऐवत असेल तर पहिल्यांदा बुलडोजर फिरवा, तर आम्हाला सगळ्याला शांती होईल. लक्षात घ्या. निवेदन तुम्हाला कागदावर देतोय. कालचा जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे. तर यामध्ये जे भांडण करणारे किंवा चिथावणी देणारे जे कोणी असेल की ज्यामुळे दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये, दोन जातीमध्ये वाद झालेत आणि याला वेगळं वळण लागू नये याकरता माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी काल जसं सहकार्य मला आणि माझ्या पोलीस प्रशासनाला, वरिष्ठ अधिकाऱ्यांना केले तसेच मी या पुढील सुद्धा तुमच्याकडून अपेक्षा करते. बऱ्याचदा असं होतं की मॉब जर समोर आला आणि आम्ही जर त्यांना हँडल करायला लागलो तर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही. तर यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की बाबा यामध्ये तुम्हाला रिझल्ट हवा आहे किंवा जे कोण संबंधित व्यक्ती गुन्हेगार आहेत त्यांना अटक व्हावी किंवा तात्काळ कार्यवाही व्हावी, तर आम्हाला आमचे 100% देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावंच लागेल. कालच्या सहकार्याबद्दल आणि आज जो शांततेत मोर्चा आणि रास्ता रोको झाला न होऊ देता हा तुम्ही रास्ता रोको किंवा मोर्चा शांततेत पार पाडला त्याबद्दल वडवणी पोलिसांतर्फे तसेच बीड जिल्हा पोलीस दलांतर्फे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आणि मी 100% तुम्हाला मी तुमचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या जे कोणी नेते असतील त्यांच्या संपर्कात मी असेल. मी आपल्याला कारवाई करण्याचं आश्वासन देते.